भारतीय शिक्षण पद्धती मराठी सेट परीक्षेसाठी व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे काही पुस्तकातून मी प्रश्न तयार केलेले आहेत. आपल्याला ते MCQमध्ये विचारले जातात, पण आपल्याला जर नक्कीच परफेक्ट उत्तर माहीत असेल तर आपण MCQ करेक्ट सोडवू शकतो. जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स आहेत. तर पहिला प्रश्न भारतीय शिक्षण पद्धतीमधला भारतीय शैक्षणिक समितीचे अध्यक्ष म्हणून भारताचे प्रशासकीय अधिकारी लॉर्ड बेटिंक यांनी कोणाची नेमणूक केली? तर लॉर्ड मेकॉले. त्याचं उत्तर. प्रश्न 2. लॉर्ड मेकॉले यांनी कायद्याचा म्हणजेच अधिकाराचा लांबलचक मसुदा तयार केला. त्या मसुद्याला काय म्हणतात? तर मेकॉलेचे मायन्यूट. प्रश्न 3. बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्षपद कोणाकडे देण्यात आले? सर चार्ल्स वूड. प्रश्न 4. सर चार्ल्स वूडने बनवलेला मसुदा हा कोणत्या नावारूपाला आला? तर वूडचा मसुदा. वूडचा खलिताई आपण त्याला म्हणतो. इंग्रजीत वूड्स डिस्पॅच. 1854 साली हा मसुदा तयार झाला. प्रश्न 5. वूडचा मसुदा हा कालांतराने भारतीय इंग्रजी शिक्षणाचा काय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर मॅग्ना कार्टा. प्रश्न 6. शिक्षक प्रशिक्षण संकल्पना ट्रेनिंग ऑफ द टीचर्स ही संकल्पना आपल्याला कोणत्या देशाकडून मिळालेली देणगी आहे? तर ग्रेट ब्रिटन. प्रश्न 7. विविध कायद्यानुसार इसवी सन 1857 साली भारतामध्ये कोणत्या ठिकाणी विद्यापीठे स्थापन करण्यात आली? तर कलकत्ता, बॉम्बे जे मुंबई आणि मद्रास जे चेन्नई. प्रश्न 8. 3 फेब्रुवारी 1882 साली पहिल्या भारतीय शिक्षण आयोगाची स्थापना कोणी केली? तर लॉर्ड रिपन. प्रश्न 9. पहिल्या भारतीय शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर सर विल्यम हंटर. प्रश्न 10. सर विल्यम हंटर यांनी भारतीय आयोगाचे अध्यक्षपद भूषवल्यामुळे हा आयोग काय म्हणून ओळखला जातो? तर हंटर आयोग किंवा हंटर कमिशन असे म्हटले जाते. प्रश्न 11. इसवी सन 1848 विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली. त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रश्न 12. ऑक्सफर्ड विद्यापीठातील पौरात्य धर्म आणि नीतिशास्त्र या विषयाचे विद्वान कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रश्न 13. ऑक्टोबर 1952 डॉक्टर A.L. मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली? तर डॉक्टर A.L. मुदलियार हा आयोग. प्रश्न 14. प्रसिद्ध वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ञ डॉक्टर D.S. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली इसवी सन 1964 कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली? तर शिक्षण आयोग किंवा कोठारी आयोग. प्रश्न 15. 1 मे 1986 शासन शिक्षणावरील कोणते धोरण जाहीर केले? तर शिक्षणाचे राष्ट्रीय धोरण. त्यानंतर प्रश्न 16. इसवी सन 1990 ते 92 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं समालोचन किंवा परीक्षण करण्यासाठी कोणाची समिती नेमण्यात आली? तर केप केप ही समिती नेमण्यात आली. प्रश्न 17. इसवी सन 1901-2 भारतातील पहिली किंडरगार्टन आपण त्याला KG म्हणतो, सिनियर ज्युनियर KG शाळा महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? तर सोलापूर. आणि प्रश्न 18. इसवी सन 1920 भारतामध्ये पहिली मॉन्टेसरी शाळा स्थापन केली? तर जिजाबाई भेडका यांनी. आणि 19 प्रश्न. खडूफळा मोहीम कोणत्या साली सुरू करण्यात आली? तर इसवी सन 1987-88
प्रश्न 20. साधारणपणे शिक्षणाचे 3 प्रकार कोणते? सहज शिक्षण, औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण. प्रश्न 21. काँग्रेस सरकार केव्हा स्थापन झाले? इसवी सन 1937 मध्ये. प्रश्न 22. केप समितीची नियुक्ती केव्हा करण्यात आली? इसवी सन 1939 मध्ये. आणि प्रश्न 23. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर 2 ऑक्टोबर 1978 रोजी. प्रश्न 24. भारत सरकारने राष्ट्रीय साक्षरता अभियानाची म्हणजे NCM नॅशनल लिटरसी मिशन सुरुवात केव्हा व कशासाठी झाली? तर इसवी सन 1988 मध्ये निरक्षरतेचे निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रीय साक्षरता अभियानाची सुरुवात झाली. प्रश्न 25. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची IGNOU स्थापन केव्हा करण्यात आली? तर इसवी सन 1985 मध्ये. आणि प्रश्न 26. उच्च शिक्षणासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने 24 तास चालणारी कोणती दूरदर्शन वाहिनी चालू केली? तर ज्ञानदर्शन. आणि प्रश्न 27. इसवी सन 1847 मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय कुठे सुरू करण्यात आले? तर रुड़की येथे पहिले 1847 मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप महत्त्वाचं आहे, जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स अशा पद्धतीचे कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी विचारले जातात. व्हिडिओ नक्की पहा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज.